नमस्कार दर्शकों, आप देख रहे हैं फुलवारी समाचारों का चैनल। बहुजन विकास अघाड़ी के पूर्व आमदार हितेन ठाकुर के आदेशानुसार महिला मेलावा आयोजन, जो कि प्रथम महिला महापौर के हाथों दीप प्रज्वलित करके कार्यक्रम का शुभारंभ किया गया। बबिया प्रवक्ता अजीव पाटिल, पूर्व सभापति प्रशांत राउत के मार्गदर्शन में बबिया पूर्व नगर सेवक विलासवंत चोरगे, वरिष्ठ समाज सेवक निषाद चोरगे के नेतृत्व में जेडी ग्राउंड हॉल में महिला मेलावा का आयोजन 3:30 से शुरू किया गया और 6 बजे शाम तक किया गया। महिला मेलावा में महिलाओं से खचाखच भरा मैदान, जो कि कुर्सी भी बाहर से मंगानी पड़ी। महिला मेलावा में महिला पूर्व प्रथम महापौर प्रवीणा हितेन ठाकुर ने महिलाओं की सुविधा के लिए बाल कल्याण योजना का लाभ की जानकारी देते हुए आह्वान की, मार्गदर्शन दी। सुविधा का लाभ लेने के लिए पूर्व नगर सेवक से संपर्क करें और कार्यक्रम में उपस्थित मान्यवर सभापति प्रफुल्ल साने, पूर्व नगर सेवक अग्नेश्वर पाटिल, नगर सेवक सदानंद पाटिल, नरेंद्र पाटिल, दिलीप ग्वारी, नगर सेविका चिरायु प्रणव चौधरी, हेमांगी मिलन, रजनी पाटिल, प्रतिभा किशोर पाटिल, प्रतिमा सचिन पाटिल, पूर्व नगर सेविका ममता राजन पोद्दार उपस्थित रहे। कल्पक पाटिल, प्रणव चौधरी, तानाजी पाटिल, प्रदीप मिश्रा अध्यक्ष झोपड़पट्टी सेल के, सचिन पाटिल, श्याम यादव, सागर पाटिल, कमलेश मिश्रा, पिंटू अंसारी, जहीर लाला, गुड्डू गुप्ता आज पदाधिकारी कार्यकर्ता महिला मेलावा में उपस्थित रहे। फुलवारी समाचारों का खास खबर में हेलो हेलो एक करा आणि मग नंतर बोलतो। अजू दादा तुम्ही पण या। मान्यवरांनी दीप प्रज्वलनासाठी पुढे यायचंय। आहे आपली प्रकाशाची, शीतलता आहे त्या चंद्राची। दीप प्रज्वलनाने सुरुवात करूया कार्यक्रमाची। हीच प्रथा आहे भारत ज्योत ज्ञानाची। एक ज्योत विलासबंधू तुम्ही दीप प्रज्वलनासाठी पुढे यायचंय। एक ज्योत ज्ञानाची, एक ज्योत स्नेहाची, एक ज्योत प्रेमाची, एक ज्योत मानवतेची, एक ज्योत बुद्धीची, एक ज्योत भावनेची, आत्मतेची। या सर्वांनी मिळून अज्ञानाचा अंधकार दूर करूया आणि चला दीप प्रज्वलन करूया। मी ते दीप प्रज्वलन झालेले आहे असे जाहीर करते आणि ताईंना विनंती करते की तुम्ही व्यासपीठावर आसनस्थ व्हायचे आहे। ताईंबरोबर असलेल्या सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी ताईंसोबत व्यासपीठावर यायचं आहे। निषाद चोरगे, आपणही व्यासपीठावर यायचं आहे। कल्पक पाटील, काही माणसं मोठी असतात कर्तृत्वाने, काही माणसं मोठी असतात नेतृत्वाने। प्रकाशले हे सदन अशा मान्यवरांच्या तेजाने स्वागत करूयात मान्यवरांचे आदर भावाने। आजच्या कार्यक्रमाच्या आपल्या प्रमुख पाहुण्या प्रशांतराव यज्ञेश्वर पाटील, कृपया व्यासपीठावर यायचंय तुम्ही।
ताईंचं स्वागत करतायत माझी पाटील. धन्यवाद ताई. शहराचा व्हावा स्वर्ग, तुम्हीच दिला सामान्याला आधार, तुमच्या कर्तृत्वाची यशाला यावी धार, राखी तो मान आम्ही आपुला, करुणी सहर्ष स्वागत, करुणी सहर्ष स्वागत. इथे उपस्थित अजू पाटील, मेळावा कार्यकर्ते, आज उपस्थित असलेले मान्यवर, आपल्या पहिला महापौर प्रवीणाताईचं आगमन झालेलं आहे आणि त्या उपस्थित आहेत, त्यांना माझा नमस्कार. बाकी सर्व महिला नगरसेवक, सभापती ह्यांनाही माझा नमस्कार. आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे हजर राहिला म्हणून आपल्या सर्वांनाही माझा नमस्कार. आणि आपण कामाला सुरुवात करतोय हे की दरवर्षी आपण आपले यंगस्टारतर्फे कामं वाटली जातात, कामं केली जातात आणि यंगस्टारतर्फे आमदार हितेंद्रजी ठाकूर ते आपले अध्यक्ष आहेत आणि दादा जे आपले त्यांच्यासोबत काम करतात, क्षितिज दादा हेही त्यांच्यासोबत काम करतात. आपल्या महिलांसाठी नेहमी ते कार्यक्रम आयोजित करीत असतात आणि प्रत्येक लेडीजला कामं करायला लागतात, बाहेर नोकरी करावी लागते, सगळ्या कार्यक्रमाला हजर राहू शकत नाही. तर तळागाळातल्या बायका हजर प्रश्न असतील तर त्या प्रश्न अजूजी पाटील त्यांनी हा सगळा विचार केला आणि छोट्या शब्द बोलत होते. थँक्यू. नगरपालिकेला महिला व बालकल्याण विभागास प्रथम क्रमांक मिळालेला आहे. या विभागामार्फत खरंच यासाठी एकदा टाळ्या, कारण आपली अशी महिला बालकल्याण जी विभाग आहे आपला त्याला कमी आहे. आपल्या महिला बालकल्याणच्या योजना हिंदीमध्ये जिनतताई आणि मराठीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्या बहुजन विकास आघाडी सूचित महिला बालकल्याण योजना राज्यात नव्हे तर देशामध्ये ह्याची दखल घेतली आहे आणि ह्या आपल्या आदरणीय आपले लोकनेते आप्पा, प्रथम महापौर आपल्या लाडक्या प्रवीणाताई, प्रथम महापौर आपले राजीवजी पाटील म्हणजे नाना, संघटक सचिव आपले अजूदादा आणि सर्व आपले श्रेष्ठ, तसंच आपल्या स्वर्गीय मानधन दिलं जातं. सेम हिंदी में बताया जाएगा. अनाथ बेसहारा बच्चों की पढ़ाई के लिए और जिन महिलाओं के पति बीमार है, बेड रेस्ट पे है, उनके बच्चों की पढ़ाई के लिए, जो बच्चे शरीर से और दिमाग से विकलांग है उन बच्चों की पढ़ाई के लिए, विधवा और तलाकशुदा महिलाओं के बच्चों की पढ़ाई के लिए, HIV या एड्स प्रभावित माता पिता के बच्चों की पढ़ाई के लिए खर्च है 1ली से 4वीं 3,000 रुपये, 5वीं से 10वीं 5,000 रुपये, 11वीं से 12वीं 10,000 रुपये, 13वीं से 15वीं 15,000 रुपये, अन्य कोर्स करने के लिए 20,000 रुपये, मेडिकल और इंजीनियरिंग के पढ़ाई के लिए 25,000 रुपये हर साल दिए जाएंगे. वसई विरार शहर में 18 से 21 उम्र के बच्चों को पालन पोषण के लिए 2,000 रुपये अनुदान हर महीने दिए जाएंगे. तसंच महापालिकेतील हद्दीतील आपल्या महिलांना मेमोग्राफी आणि पंचस्मिरण चाचणी करता पुढील प्रमाणे अनुदान दिलं जातं. मेमोग्राफीसाठी 400 रुपये आणि पंप स्कीमर पातळीसाठी 100 रुपये अनुदान दिलं जातं. महानगर पालिका के हद में रहने वाली महिलाओं को मेमोग्राफी टेस्ट के लिए 400 रुपये और पेप टेस्ट के लिए 100 रुपये अनुदान, जितने बार वो टेस्ट करेगी उतने बार उनको ये अनुदान मिलेगा. यासाठी लागणारी किंवा जर तुम्हाला फॉर्म भरताना काही अडचण आली तर आपापल्या वॉर्डमधल्या नगरसेविकांकडे हे सर्व अवेलेबल आहे. तुम्ही तुमच्या नगरसेविकेना जाऊन भेटा आणि त्यांच्याकडनं जे काही तुम्हाला कागदपत्र किंवा फॉर्म भरण्यासाठी मदत पाहिजे असेल तर आपापल्या वॉर्डमधील नगरसेविका त्या मदत तुम्हाला करणार आहेत. तसंच आपली एकमेव अशी महानगरपालिका आहे की तेथे या योजना सुरू झाल्या आणि त्याची देखभाल राज्याने घेतली आणि आपल्याला त्याचं पारितोषिक पण मिळालेलं आहे. आणि ह्यासाठी सर्वात महत्त्वाचं आपल्या ज्या आता माननीय आपल्या प्रवीणाताई ह्यांची त्याच्यामागे मेहनत आहे. तर सगळ्यांनी त्यांच्यासाठी एकदा खूप सर्वांनी त्याचा सत्कार करायचा आणि आभार मानायचे आहेत.
की त्यांच्यामुळे आज ह्या पालिकेमध्ये ह्या योजना चालू आहेत आणि त्यांच्या मागे आपले आप्पा तसेच आपले सगळे पक्षश्रेष्ठी आणि स्वर्गीय आपल्या भारतीताई देशमुख ह्यांचा मोलाचा वाटा आहे. ह्यांच्या संकल्पनेतून आणि ह्याची दखल दुसऱ्या पालिकेने घेतल्यानंतर आज दुसऱ्या पालिकेमध्ये या योजना चालू आहेत आणि त्याच योजना आता फिरून फिरून वेगळ्या पद्धतीने आता राज्य आणि केंद्र हे चालू झालेले आहेत आणि त्याच्यात आपल्या ह्या योजनेची सगळ्यांनी दखल घेतली. आपल्या या योजनेमधूनच ही संकल्पना आलेली आहे आणि त्यासाठी बहुजन विकास आघाडीसाठी खरोखर ऋणी आहोत. धन्यवाद.